श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे. स्वामी पुण्यतिथी आपली लवकरच येणार आहे की जो दिवस आपल्या सर्व सेवेकऱ्यांना नको होता, तर तो दिवस त्या दिवशी महाराजांनी आपला देह ठेवला होता. त्यांच्या अवतार कार्याची समाप्ती केली होती आणि आपण ती स्वामी पुण्यतिथी म्हणून साजरी करतो. तर आपण स्वामी जरी आपल्यामध्ये सगुण रूपात नसले तरी आजही महाराज निर्गुण रूपामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये, केंद्रात, मठात सगळीकडे महाराज आहेत. आणि आपल्याला ह्या दिवशी म्हणजे महाराजांच्या जी पुण्यतिथी आहे, खूप सेवा करायची आहे. भरपूर अशा आपल्या सेवेमध्ये कुठलीच कमी करायची नाहीये. तर आज तुमच्यासाठी एक अनुभवसिद्ध उपाय घेऊन आलेली आहे. तर ह्या पुण्यतिथीच्या 7 दिवस अगोदर आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि उपाय अत्यंत प्रभावशील आहे. खूप म्हणजे मी पर्सनली सगळ्यांना सांगेल की हा जो उपाय आहे तो सगळ्यांनी नक्की करावा. म्हणून आपण काय होतं ना, कधी कधी आपण महाराजांना नवस बोलतो आणि तो नवस विसरून जातो, किंवा मग आपल्याला एक इच्छा महाराजांना सांगायची असते, तर ती महाराजांना अतर्कतेने कशी हाक मारावी, ती इच्छा कशी सांगावी, हे भरपूर जणांना माहिती नसतं आणि त्यांच्या कुठेतरी इच्छा अपूर्ण राहतात. की आपण आणि प्रत्येक जण सेवेकरी जो आहे तो कुठला ना कुठला स्वार्थ ठेवूनच महाराजांच्या सेवेत येतो. की महाराजांनी मला हे द्यावं ते द्यावं, त्यांची इच्छा पूर्ण नाही झाल्या, त्यांना अनुभव नाही आले, तर मला कमेंट येतात की ताई, आम्ही एवढे वर्ष झाले सेवेमध्ये आहो, एवढे दिवस सेवेत आहे, एवढी सेवा करतोय, पण महाराजांनी आम्हाला अजूनही अनुभव दिलेला नाहीये. ताई, आम्ही खूप दिवस झाले महाराजांची अगं भरपूर सेवा करतो, पण अनुभव नाही, महाराज माझी इच्छा पूर्ण करत नाहीये. तर आज त्याच गोष्टीसाठी एक उपाय जो की खूप प्रभावशील आहे, तो मी आपल्याला पुण्यतिथीच्या 7 दिवस अगोदर हा उपाय करायचा आहे. तर उपाय खूप म्हणजे खूप प्रभावशील आहे. फक्त एकदा करून पहा. ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे, ज्यांची विवाह होत नाहीये, घर होत नाहीये, आर्थिक अडचणी आहे, शारीरिक व्याधी आहे, किंवा जगाच्या पाठीवर तुमचे कुठलेही प्रॉब्लेम प्रॉब्लेम असो, आपल्याला आपल्या महाराजांना एक अतर्कतेने हाक मारायची आहे. आपल्या महाराजांना आपली इच्छा सांगून एक नवस बोलायचा आहे. आणि आज तेच कशा पद्धतीने करायचं ते 7 दिवस अगोदर हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. आता प्रत्येकाला पुण्यतिथी खूप मोठी आणि मस्त आपल्या सेवेने साजरी करायची आहे. महाराजांप्रती एक विश्वास दाखवून आपली जी सेवा आहे ती महाराजांच्या चरणी रुजू करायची आहे. प्रत्येक सेवेकऱ्यांच्या मनामध्ये ही गोष्ट आहे. सगळेजण गुरुचरित्र पारायणही करणार आहे. भरपूर सेवेकरी केंद्रात, मठात नाव नोंदणीही करणार आहे. आणि माझी सगळ्यांना इच्छा आहे अखंड नामजप यज्ञामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं म्हणून. तर आता हा आपल्याला जो उपाय आहे तो कशा पद्धतीने करायचा, तर स्वामी पुण्यतिथी यायला 7 दिवस अगोदर, म्हणजे ज्या दिवशी स्वामी पुण्यतिथी आहे तो दिवस धरून अगोदरचे 7 दिवस, ज्या दिवशी आपलं गुरुचरित्र पारायण सुरू होईल तो दिवस, तर त्या दिवशी काय करायचं आहे, आपल्याला एक नारळ आणायचा आहे. आणि सकाळी वार कुठलाही असो, सकाळी लवकर उठायचं, स्नान करायचे, स्वच्छ कपडे घालायचे. तुमच्या घरामध्ये महाराजांची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा, पंचामृताचा अभिषेक घाला. आणि मस्त अभिषेक घालून महाराजांची त्या दिवशी साग्र संगीत पूजा करायची. तुम्ही जर गुरुचरित्र पारायणाला बसणार असाल तर तिथे हा उपाय करा. जिथे तुम्ही मांडणी कराल गुरुचरित्राची तिथे हा उपाय करा. तर तो उपाय झाला, नारळ आणल्यानंतर महाराजांचा अभिषेक वगैरे झाला, महाराजांची आपल्याला आरती करायची आहे. आणि हो, त्या दिवशी महाराजांची आरती करायला विसरायची नाही. प्रत्येक सेवेकरी आरती करत असतो, पण त्या दिवशी विशेष महाराजांची, दत्त महाराजांची आरती करायची आहे. आरती झाल्यानंतर महाराजांची श्री स्वामी समर्थ ही एक माळ जप करायची. तुम्ही 11 माळी जप करत असाल त्या सोडून ही एक माळ तुम्हाला महाराजांसमोर जप करायचा आहे. तो जप झाल्यानंतर आपण जो नारळ आणला होता तो नारळ घ्यायचा आहे. त्यावरती 11 रुपये दक्षिणा ठेवायची. नारळ महाराजांच्या समोर ठेवायचा, त्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे, एक फुल व्हायचं आहे, धूप दीप त्या नारळाला दाखवायचा आहे. आणि तो नारळ आपल्याला हातामध्ये पकडून तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती स्पष्टपणे सांगायची. आता सपोज संतान प्राप्तीचं मी सांगते की माझं नाव साक्षी महाराज, मला खूप दिवस झाले संतान प्राप्ती नाहीये, मी त्या साठी खूप आसुसलेली आहे, तुम्ही माझी ओटी भरावी,
माझी खूप इच्छा आहे महाराज की मला आई व्हायचं आहे, मला या सुखापासून वंचित ठेवू नका, मी तुमची अखंड सेवेकरी राहील, तुमची जी काही सेवा आहे ती मनापासून करेल, अशी तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती एकदम स्पष्ट शब्दात आणि व्यवस्थित महाराजांसमोर मांडायची आहे. आणि आता त्या नारळाचं काय करायचं, तो नारळ 7 दिवस तसाच आपल्या देवघराच्या बाजूला म्हणा, तुमच्या देवघरात जागा असेल तर देवघरात म्हणा, किंवा तुम्ही गुरुचरित्र पारायणाची पूजा मांडणी केली असेल तर तिथे म्हणा, तो नारळ 7 दिवस तसाच ठेवायचा आहे. आणि तर रोज त्या नारळाला हळदी कुंकू द्यायचा आहे, दररोज त्या नारळाला धूप दीप दाखवायचा आहे. आता तो नारळच का, तर तो नारळ आपण आपली इच्छा आहे ती जी की महाराजांजवळ ठेवली आहे 7 दिवस आपण, तर ती तसंच ठेवायचं. आणि त्या 7 दिवसामध्ये तुमची जी इच्छा आहे ना, तर त्या इच्छेच्या संदर्भात जे काही त्या मध्ये अडचणी येत आहे त्या तुम्हाला 7 दिवसात एक 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 कमी होताना दिसेल. कारण की हा उपाय आहेच तसा, हा स्वतः मी केलेला आहे. आणि माझ्या व्हिडिओमध्ये मग तुम्हाला जे मी उपाय केलेले, जी मी सेवा केली तेच तुम्हाला दिसेल. कारण की हे स्वतः मी अनुभवलं होतं. जेव्हा मला संतान प्राप्ती हवी होती, तेव्हा हे छोटे-मोठे उपाय मी भरपूर केलेले होते आणि तेच मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचे. त्या एका उपायामुळे जरी कुणाला फायदा झाला तरी माझ्यासाठी खूप आहे. तर त्या नारळाला दररोज धूप-दीप दाखवायचा आणि त्या आपल्या इच्छेसाठी दररोजची 11 माळी सोडून आपल्यासाठी एक स्वामी समर्थ महाराजांची एक माळ जप करायचा आहे. असं आपल्याला करायचं आहे. तो नारळ, आता त्या नारळाचं काय करायचं? आता 7 दिवस झाल्यानंतर तो नारळ तसाच घ्यायचा. त्यावरती आपली जी सेवा आहे रोजची ती करायची आणि तो नारळ पुण्यतिथीच्या दिवशी महाराजांच्या केंद्रात, मठात नेऊन ठेवायचा. आता ज्यांच्याकडे केंद्र, मठ काहीच नाहीये, त्यांनी काय करायचं? त्यांनी तो नारळ एका लाल कापडामध्ये बांधायचा आणि कुणाचाही हात लागणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्यायचा. जेव्हा कधी भविष्यामध्ये तुम्ही एखाद्या केंद्रामध्ये जाल किंवा अक्कलकोटला जाल, तो नारळ तिथे ठेवून द्यायचा. पण तो नारळ तसाच आपल्या घरामध्ये ठेवायचा आहे तोपर्यंत, ज्यांच्या घरामध्ये मठ, केंद्र वगैरे नाहीये. आणि आता ज्यांना ह्या पुण्यतिथीला किंवा ह्या पुण्यतिथीच्या 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये हा उपाय करणं नाही झाला कुठल्या अडचणीमुळे, तर त्यांनी काय करायचं? त्यांनी एखादा गुरुवारी ही सगळी जी सेवा आहे ती करायची. गुरुवारपासून ते 7 दिवस बुधवारपर्यंत आपल्याला ते सगळं तसंच ठेवायचं. पुढच्या गुरुवारी तुम्ही ते महाराजांच्या केंद्रामध्ये वगैरे नेऊन ठेवू शकता. ज्यांना या पुण्यतिथीला करणं शक्य नाहीये त्यांनी. तर असा हा एकदम छोटासा आणि प्रभावशील उपाय आहे. सगळ्यांनी नक्की करा. कारण की ह्या 7 दिवसामध्ये आपली जी अखंड नामजप यज्ञ सोहळा चालू असतो त्याची जी ऊर्जा असते ती खूप असते आणि देवतत्व ह्या सेवेमध्ये खूप असतं. आपली जी सेवा आहे ती पण खूप वाढलेली असते. भरपूर अशा काहीतरी गोष्टी असतात की आपल्याला त्या करायच्या आहे. आणि माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे, ज्यांची कुठलीही इच्छा असेल त्यांनी हा उपाय नक्की करा. ज्यांचा विवाह जमत नाहीये ना त्यांनी तर हा उपाय नक्कीच केला पाहिजे. भरपूर अशा अडचणी आपल्या ह्या जीवनामध्ये येत असतात. तर असे छोटे-मोठे उपाय करून आपण त्या अडचणी आपल्या सॉल्व्ह करायच्या. महाराज तर आहेच, पण आपले कष्टही तेवढेच महत्त्वाचे आहे. तुम्ही हालचाल केली तरच महाराज काहीतरी करतील ना. आता तुम्ही हा उपाय करताय, तुम्ही आतर्कतेने महाराजला हाक मारली, महाराज त्याप्रती काम करायला सुरुवात करतील ना. कारण की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या महाराजांच्या लीला आजपर्यंत कोणाला समजलेल्या नाही. तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा आणि अनुभव मला कमेंटमध्ये सांगा की याचा तुम्हाला काय येतो. आणि बऱ्याच सेवेकरांनी याचा अनुभवही घेतला असेल, त्यांनी कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. कारण की तुमची ही कमेंट पण आपला एक नामजप होते. श्री स्वामी समर्थ.